Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 11 sentences using idioms. Idioms म्हणजेच काय तर वाक्यप्रचार. ओके, तर बघा, फर्स्ट प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजे या प्रॅक्टिकलमधून आपण नेमकं काय शिकतो. तर इंग्लिश लँग्वेज इज रिच इन इडियम्स विच मेक कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिव्ह. तर जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं किंवा इफेक्टिव्ह म्हणजेच परिणामकारक बनवायचं असेल तर तुम्ही ज्या इडियम्स वापरले जातात लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये, त्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या इंग्लिश लँग्वेजमधल्या ज्या इडियम्स असतात त्या काय करतात तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायला मदत करतात. इडियम्स आर द सेईंग्स विच इंट्रोड्यूस प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज ऑफ अ कल्चर ऑर अ सोसायटी. तर इडियम्स म्हणजेच वाक्यप्रचार असतील किंवा ज्या म्हणी असतील त्या काय करतात बघा, तर आर द सेईंग्स विच इंट्रोड्यूस प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज ऑफ अ कल्चर ऑर अ सोसायटी. तर समाजाचं किंवा संस्कृतीचा तो काय असतो तर एक प्रकारचा आरसा असतो. ओके, म्हणजे समाजामध्ये असणारे किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असणारी जी काही तत्त्वं असतात ते आपल्याला कशातून उमटलेली किंवा कशातून आलेली दिसतात तर या इडियम्समधून आलेली दिसतात. यूज ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज कॅन मेक कम्युनिकेशन मोर इफेक्टिव्ह. त्याचबरोबर जी अलंकारिक भाषा असते त्यालाच आपण फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणतो. ही सुद्धा काय करते तर कॅन मेक कम्युनिकेशन मोर इफेक्टिव्ह. त्याचबरोबर जे अलंकारिक भाषा असते तीसुद्धा आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते किंवा खूप मदत करते. They provide an outlet for expressive communication and a way for different people to say the same thing but with different circumstantial allusions. तर बघा, तर वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेमधून किंवा वेगवेगळ्या संस्कृतीतून आपले ज्या ज्या काही गोष्टी मांडतात त्या गोष्टीसुद्धा काय केल्या जातात तर अशा प्रकारच्या वाक्यप्रचारातून किंवा अशा प्रकारच्या म्हणीतून व्यवस्थितरित्या मांडल्या जातात. इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स आर सो फ्रिक्वेंटली एन्काउंटर्ड इन बोथ स्पोकन अँड रिटन डिस्कोर्स. तर हे जे इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स असतात ते काय करतात तर फ्रिक्वेंटली एन्काउंटर्ड म्हणजे फ्रिक्वेंटली मांडल्या जातात. कशामध्ये तर इन बोथ स्पोकन अँड रिटन डिस्कोर्स. तर स्पोकन आणि रिटन दोन्ही फॉर्ममध्ये काय केले जातात तर फ्रिक्वेंटली मांडल्या जातात, म्हणजेच वारंवार किंवा सतत मांडल्या जातात. दॅट इट रिक्वायर्स स्पेशल अटेन्शन इन लँग्वेज प्रोग्राम्स अँड शुड नॉट बी निग्लेक्टेड टू अ पोझिशन ऑफ सेकंडरी इम्पॉर्टन्स इन द करिक्युलम. त्याचबरोबर या गोष्टींना काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा त्यांना स्पेशल अटेन्शन देणं खूप गरजेचं आहे. लँग्वेज प्रोग्राम्स अँड शुड नॉट बी निग्लेक्टेड इन लँग्वेज प्रोग्राम्स म्हणजे जे काही लँग्वेज प्रोग्राम्स असतील म्हणजे भाषेशी संबंधित काही कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये त्यांना निग्लेक्ट करणं हे खूप चुकीचं आहे. त्याचबरोबर अँड शुड नॉट बी निग्लेक्टेड टू अ पोझिशन ऑफ सेकंडरी इम्पॉर्टन्स. त्याचबरोबर त्यांना दुय्यम स्थान देणंसुद्धा खूप चुकीचं आहे. कशामध्ये तर इन द करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये. यूज ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज इज इसेन्शियल टू कम्युनिकेट इन इंग्लिश इन स्पोकन अँड रिटन फॉर्म. तर बघा, फिगरेटिव्ह लँग्वेजचा वापर करणं म्हणजे अलंकारिक भाषेचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. कशामध्ये तर कम्युनिकेट इन इंग्लिश इन स्पोकन अँड रिटन फॉर्म. तर ज्यावेळी आपण संवाद कौशल्य साधत असतो किंवा एकमेकाशी संवाद करत असतो, मग तो रिटन फॉर्ममध्ये असू देत किंवा स्पोकन फॉर्ममध्ये असू देत, तर त्यासाठी फिगरेटिव्ह लँग्वेज वापरणं किंवा अलंकारिक भाषेचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या पूर्ण पॅराग्राफवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इडियम्सना इंग्लिश लँग्वेजमध्ये किती महत्त्व दिले गेलेलं आहे. ओके,
तर सेकंड पॉईंट बघा, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स POs अँड PSOs. तर या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रोग्राम आउटकम मिळतो, म्हणजे POs आणि PSOs कुठल्या प्रकारचे मिळतात बघा. तर PO1 बेसिक नॉलेज, म्हणजे जे काय बेसिक नॉलेज असेल या संदर्भातलं, म्हणजे तुम्हाला वाक्यप्रचार माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचा कशा पद्धतीनं यामध्ये वापर केला जातो याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. इंग्लिश ग्रामरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. PO9 कम्युनिकेशन, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही रिटन फॉर्ममध्ये किंवा स्पोकन फॉर्ममध्ये यामध्ये कम्युनिकेट करू शकताय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून तुम्ही काय करायला शिकता, तर रिटन आणि स्पोकन या दोन्ही फॉर्ममध्ये कम्युनिकेट करायला शिकतात. PO10 लाईफ लाँग लर्निंग. त्याचबरोबर अशा हे जे प्रॅक्टिकल आहे यातून तुम्हाला EDM शिकल्यानंतर ते तुमच्यासाठी लाईफ लाँग लर्निंग असतं, म्हणजे आयुष्यभरासाठी तुमच्या काय होतं तर ते लक्षात राहून जातं. ओके. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल मधून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे आपलं संस्कृती आणि आपलं जो समाज आहे त्याचा आरसा किंवा त्याच्या ज्या पाऊलखुणा असतात त्या काय झालेल्या आहेत, तर या म्हणींच्या किंवा या वाक्यप्रचाराच्या रूपातून आपल्यापर्यंत उमटलेले आहेत किंवा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि यातून कुठल्या कुठल्या प्रकारचा प्रोग्राम आउटकम आपल्याला मिळतो ते सुद्धा आपण बघितले. तर बेसिक नॉलेज असेल, म्हणजे इंग्रजीचं बेसिक नॉलेज असेल, त्याचबरोबर कम्युनिकेशन असेल, तुम्ही स्पोकन आणि रिटन फॉर्ममध्ये जे कम्युनिकेट करायला शिकता त्या गोष्टी असतील, किंवा लाईफ लाँग लर्निंग असेल, म्हणजेच आयुष्यभरासाठी तुमच्याजवळ जी शिल्लक राहणारी या दृष्टीतून जी शिदोरी आहे तीसुद्धा तुम्हाला काय होते तर या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून शिकायला मिळत असते. पुढं बघा, थर्ड पॉईंट रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून तुम्हाला कुठल्या प्रकारचा कोर्स आउटकम मिळतो बघा. तर COA फॉर्म्युलेट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. तुम्ही EDMs किंवा वाक्यप्रचार म्हणजेच म्हणी किंवा वाक्यप्रचारांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं फॉर्म्युलेट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस तुम्ही फॉर्म्युलेट करायला शिकताय. ओके. त्याचबरोबर COC कंपोज डायलॉग्स अँड पॅराग्राफ्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स, म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी तुम्ही पॅराग्राफ आणि पॅराग्राफ कंपोज करायला शिकता आणि डायलॉग रायटिंग करायला शिकता. ओके. त्याचबरोबर COD यूज रिलेव्हंट वर्ड्स ॲज पर कॉन्टेक्स्ट, म्हणजे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टनुसार तुम्ही काय करायला शिकताय, तर तुम्हाला जी काही सिच्युएशन दिली असेल पॅराग्राफ रायटिंगसाठी किंवा डायलॉग रायटिंगसाठी, तर तीसुद्धा तुम्ही त्याच्यासाठी लागणारी व्होकॅब्युलरी असेल किंवा त्याच्यासाठी लागणारे वर्ड्स असतील ॲज पर कॉन्टेक्स्ट ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे वापरायला शिकता. तर बघा, अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून तुम्हाला जो POs आणि PSOs असतील किंवा तुमचे कोर्स आउटकम्स असतील ते कुठल्या कुठल्या पद्धतीचे मिळतात किंवा आपण अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून नेमकं काय शिकतो या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये बघितलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम. तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम कुठला मिळतो, तर कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस युजिंग EDMs, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या EDMs किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार वापरून आपल्या वाक्यामध्ये त्यांचा वापर करून म्हणजे त्यांचा अर्थ सांगून आपल्या वाक्यामध्ये आपण त्यांचा काय करू शकतो तर वापर करू शकतो. ओके. आणि हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या वाक्यरचनासुद्धा करायला शिकता. कधी तर कसं तर वाक्यप्रचार किंवा वेगवेगळ्या म्हणींचा आपल्या वाक्यामध्ये अर्थ सांगून किंवा आपल्या वाक्यामध्ये त्यांचा वापर करून. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट बघा, प्रॅक्टिकल स्किल्स.
तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून आपण कुठल्या प्रकारचं प्रॅक्टिकल स्किल ॲक्वायर करतो बघा. तर यूज कम्प्युटर सिस्टीम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर, म्हणजे लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर असलेलं कम्प्युटर सिस्टीम कशा पद्धतीनं यूज करायची हे स्किल आपल्याला ॲक्वायर होतं. देन सेकंड, डेव्हलप लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग स्किल्स. मी आत्तापर्यंत तुम्हाला हेच सांगत आले प्रत्येक प्रॅक्टिकलला की इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी म्हणजे 4 स्किल्स माहिती असणं किंवा अवगत असणं खूप गरजेचं आहे. त्याच म्हणजे LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग रीडिंग अँड रायटिंग. ओके. तर या स्किल ज्या आहेत त्या स्किल्ससुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून तुम्ही काय करत असता तर शिकत असता आणि त्याबद्दलचं ज्ञान हे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून हे मिळत असतं. नेक्स्ट बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर बघा अशा प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला अफेक्टेड डोमेन कुठला मिळतो तर फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस, म्हणजेच सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकलशी संबंधित आहे अशा गोष्टी हाताळण्याची सवय करणं. अँड सेकंड, डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर, इंडिव्हिज्युअल, टीम मेंबर. त्याचबरोबर स्वतः वर्किंग करायला शिकणं किंवा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं असेल किंवा ॲज अ लीडर म्हणून सेल्फ लर्निंग करणं किंवा ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा ॲज अ टीम मेंबर म्हणून तुम्ही सेल्फ लर्निंग करायला या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून शिकत असता. अँड लास्ट पॉईंट बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड, म्हणजे अशा प्रकारचं प्रॅक्टिकल जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा एखाद्याला शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी असणारी थेरॉटिकल बॅकग्राऊंड कुठली आहे बघा. द नॉलेज ऑफ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन युजिंग इडियम्स सो दॅट स्टुडंट्स कम्युनिकेट इन इंग्लिश इफेक्टिव्हली. तर वाक्यप्रचार माहिती असणं, त्यांचा अर्थ माहिती असणं आणि वाक्यप्रचारांचा किंवा म्हणींचा अर्थ माहिती असणं, त्याचबरोबर म्हणींचा किंवा वाक्यप्रचारांचा आपल्या वाक्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोग करायचा, म्हणजे कुठल्या वेळी किंवा कुठल्या प्रसंगाला कुठल्या म्हणीचा किंवा कुठल्या प्रसंगाला कुठल्या वाक्यप्रचाराचा वापर करायचा हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला बॅक साईडला एक कोरं पेज असणार आहे. ओके. आणि त्याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेले आहेत की 20 सेंटेन्सेस तुम्हाला म्हणजे 20 इडियम्स किंवा 20 वाक्यप्रचार असतील ते काय करायचे आहेत तुम्हाला लिहायचे आहेत, त्यांचा अर्थ सांगायचा आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मग हे मी बघा माझ्या मॅन्युअलमध्ये कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं हे फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे बघा पेजची. तर दोन्ही बाजूला तुम्हाला काय करायचे तर हे 20 सेंटेन्सेस त्या पेजवरती बसवायचे आहेत. मग ते सेंटेन्स कसं म्हणजे ते वाक्यप्रचार असेल किंवा ती इडियम असेल ती कशा पद्धतीनं बसवायची आणि त्याचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात कशा पद्धतीनं उपयोग करायचा हे या प्रॅक्टिकलमधून किंवा या इमेजेसवरून तुमच्या लक्षात येईल. ओके. तर इथं आपलं प्रॅक्टिकल नंबर 12 सेंटेन्सेस युजिंग इडियम्स हे संपलेलं आहे. जर कुणाला काय त्या दृष्टीने किंवा त्याच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक्यू.